नमस्ते, मी नीलिमा संतोष पंडित, तन्वी संतोष पंडितची आई. आज 15 वर्षांनी पुन्हा तुम्हा सर्वांच्या भेटीला आली आहे. आणि हो, अगदी कारणही तसंच आहे. आज 1 एप्रिल, तन्वीच्या ऑपरेशनला आज 15 वर्ष पूर्ण झाली आहेत. हा 15 वर्षाचा प्रवास जेव्हा मी डोळे बंद करून पाहते तेव्हा तो खूप लवकरच सरून गेल्यासारखं वाटतं. पण वस्तुस्थिती खरंच पाहता तशी नव्हती. जेव्हा तन्वीचा जन्म झाला तेव्हा प्रत्येक आईवडील आणि कुटुंबीय जशी स्वप्न रंगवतात तशी आम्ही सर्वांनी तन्वीसाठी स्वप्न पाहिली होती. बाळ मुलगा असेल की मुलगी असेल, नाव काय ठेवायचं, मोठेपणी त्याला काय करायचं, ह्या सर्व स्वप्न जी प्रत्येक आईवडील पाहतात अगदी तशीच आम्ही दोघांनीही पाहिली होती. तन्वीचा पहिला वाढदिवस झाला आणि तिच्या पिडियाट्रिशियनला मी ही शंका बोलून दाखवली. त्यांनी मला सांगितलं की आपण एकदा ENT सर्जनला दाखवून तिची कानाची तपासणी करून घेऊया. त्याप्रमाणे तिची कानाची तपासणी केली गेली. तन्वीला कर्णबधिरत्व आहे हे ती 1 वर्षाची असताना आमच्या लक्षामध्ये आलं. त्यानंतर काय करायचं काही नाही, काही सुचेनासं झालं. तो दिवस जो होता तो अगदी अंधारमय होता. पायाखालची जमीन सरकून गेल्यासारखं झालं होतं. त्यानंतर मी आणि माझे मिस्टर ज्या ENT सर्जनने आम्हाला सांगितलं होतं त्यांच्याकडे पुन्हा आलो आणि तिचे रिपोर्ट्स दाखवले. त्यांनी सांगितलं तन्वीला प्रोफाऊंड हिअरिंग लॉस आहे. प्रोफाऊंड हिअरिंग लॉस म्हणजे मोठ्यातला मोठा आवाजच ती फक्त ऐकू शकते. तिला आपल्या बोलीभाषेतले आवाज ऐकू येणार नाहीत हे त्यांनी आम्हाला सांगितलं. मग यापुढे काय करायचं हा प्रश्न आम्ही त्यांना विचारला. त्यांनी हेअरिंग एडबद्दल माहिती सांगितली. हेअरिंग एड लावून तन्वीचा ऐकण्याचा प्रवास आम्ही KM हॉस्पिटलमध्ये सुरू केला. फक्त हेअरिंग एड लावूनच उपयोग होणार नव्हता, तर त्याबरोबर तिला स्पीच थेरपीही दिली जाऊ लागली. हेअरिंग एड आणि स्पीच थेरपी घेऊन 3 महिने झाले, पण तरीसुद्धा तन्वी व्यवस्थित आवाजांना रिस्पॉन्स करत नव्हती. मोठे आवाज ती ऐकत होती, पण आपल्या बोलीभाषेतले आवाज तिला मशीनच्या साहाय्यानेही ऐकू जात नव्हते. त्यावेळी डॉक्टर नीलम वेद यांच्या सल्ल्याने कॉक्लिअर इम्प्लांट करण्याचं डिसिजन आम्ही घेतलं. त्यावेळची जी अमाऊंट होती ती खूप मोठी होती. 6-6.5 लाख उभे करणं त्यावेळी आम्हाला शक्यच नव्हतं. माझे मिस्टर प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला होते. जेमतेम पगार 4-4.5 हजार होता. काही गोष्टींसाठी घेतलेलं लोन आणि घरगाचं भाडं वगैरे हे देता देताच आमचा पगार कधी संपून जायचा कळत नव्हतं. यामध्ये 6-6.5 लाख उभं करणं खूप मोठी गोष्ट होती. हे अचीव करताना समाजातल्या अनेक लोकांनी आम्हाला मदतीचे हात पुढे केले. KM हॉस्पिटलच्या सोशल वर्कर अनुराधा मॅडम यांनी आम्हाला खूप मदत केली. वेगवेगळ्या चॅरिटी ट्रस्टकडून त्यांनी आम्हाला मदत मिळण्यासाठी खूप प्रयत्न केले. समाजातले असे अनेक लोक आहेत की ज्यांनी भरभरून मदत केली. यामध्ये माझ्या मिस्टरांच्या कंपनीतले साठे सर, त्यांचा स्टाफ, शिवाय बिल्डर लॉबीतले बरेच जणांनी आम्हाला खूप मदत केली, डोनेशन उपलब्ध करून दिले आणि तन्वीचं ऑपरेशन झालं. डॉक्टर वेदने सांगितलं ऑपरेशन हा खूप छोटा पार्ट झाला. इथून पुढची मेहनत तर आता लागणार आहे. इथून पुढे घेतले जाणारे कष्ट आत्ताशी सुरुवात झाले आहेत. आणि ते अगदी खरंच होतं. तन्वीला ऑपरेशन झाल्यानंतर प्रत्येक शब्द, अक्षर, आवाज ऐकवणं आणि त्याप्रमाणे तिला त्या आवाजाची ओळख करून देणं हे खूप मोठं चॅलेंज होतं. त्याच्यामध्ये विद्या पळसुले मॅडम, तन्वीच्या स्पीच थेरपिस्ट, डॉक्टर राजेश निकम, तन्वीचे ऑडिओलॉजिस्ट यांनी मला खूप मदत केली. तन्वीला आम्ही प्रत्येक शब्द, उच्चार शिकवताना खूप एफर्ट्स घ्यावे लागले, पण हा प्रवास त्यांच्या मदतीने अगदी व्यवस्थित पार पडला. तन्वी आता वाक्यांमध्ये बोलू लागली होती. ती काही कविता म्हणायची. इव्हन घरामधल्या सर्व गोष्टी थेरपिस्टला जाऊन सांगायची. आज घरामध्ये असं झालं, आजीचा फोन आला होता, कोण काय बोललं, ह्या सगळ्या गोष्टी ती जेव्हा सांगू लागली तेव्हा आम्ही काहीतरी अचीव केल्यासारखं वाटायला लागलं. कारण तन्वी ही सर्वसामान्य मुलांप्रमाणे व्यवस्थित अगदी बोलत होती. सबसे ऊपर केशरी, बीच में सफेद और नीचे हरे. बीच के सफेदपन में अशोक चक्र होता है. केशरी रंग त्याग और बलिदान का सूचक है. सफेद रंग शांति का संदेश देता है. हरा रंग देश की सुख समृद्धि का प्रतीक. मी तन्वी संतोष पंडित,
मी आत्ता 11वीला SNTT कॉलेजला आहे. आत्ता मला 1 एप्रिलला आज 15 वर्ष कंप्लीट झालेत कॉक्लिअर इम्प्लांटला. लहान असल्यापासून खूप शिक्षकांनी म्हणजे सोयामबाई, पेनसेबाई, पेंढारकरबाई, पिसाळबाई ह्या सगळ्या शिक्षकांनी, सुधीर सर, निखिल दादा या सगळ्यांनी मला खूप समजून घेतलं आणि खूप सपोर्ट केला अभ्यासात. तर आम्ही आजपर्यंत चांगले मार्क किंवा सगळं शिकून चांगल्या ह्याच्यावर आहे. त्यांच्यासाठी थँक्यू. आईबाबांनी पण खूप कष्ट घेतलेत मला शिकवण्यासाठी, बोलायला शिकवण्यासाठी. डॉक्टर वेद मावशींनी पण खूप सपोर्ट केला. नंतर विद्या मावशी, स्वाती मावशी, कल्याणी मामी यांनी पण खूप सपोर्ट केले मला. त्यांच्यामुळे आजपर्यंत मी इथं येऊन बोलते आहे. पण माझे काही मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्याशी मी फोनद्वारे बोलते, साईन लँग्वेज. पण कधीकधी त्यांच्याकडे असं बघून असं वाटतं की त्यांनाही माझ्यासारखं पैसे मिळून ऑपरेशन होऊन खूप त्यांना मदत झाली असते. तर आत्ता आम्ही सगळेजणं मिळून एकत्र बोलत असतो. पण नाही झालं ते. पण माझी एक रिक्वेस्ट होती, ज्यांनी मदत केली त्यांनी पण बाकीच्या लोकांना अशी मदत केली तर ते सुद्धा माझ्यासारखे नॉर्मल मुलांसारखे बोलू शकतात. आणि समाजाने मला नॉर्मल मुलांसारखं वागवलं ह्याच्यातच मला खूप जास्त आनंद आहे. आणि काही लोक बहिरे हे असे शब्द वापरतात त्यावेळेस खरं कोणीतरी हर्ट होतं. पण लोकांनी मला तसं समजलं, पण त्यांनी असं दाखवून दिलं नाही की हे खरं आहे. मी जसं नॉर्मल बोलते त्यामुळं मग त्यांनी मला सामान्य माणूस म्हणून वागणूक दिली समाजात. कॉक्लिअर कंपनी असे खूप छान छान मशीन बनवले आहेत, त्याच्यामुळं आम्हाला ऐकायला येतं. इलेक्ट्रॉनिक्सपासून आम्हाला कसं ऐकायला हे त्यांनी खूप बारीक लक्षाने बनवलेले मशीन्स आहेत. त्यामुळे त्यांचंही खूप खूप थँक्यू. शाळेमध्ये जेव्हा मागच्या बाजूला मी बसायची तेव्हा मला कधी कधी अडचण यायची, ऐकायला यायचं नाही. मग पण आमच्या शाळेमध्ये टर्न असायचे बेंच, म्हणजे 2 दिवसांनी मागं जा पुढं असे सरकत असायचे. पण माझ्या शिक्षकांनी मला मागं बसून ऐकायला येत नाही म्हणून त्यांनी फर्स्ट किंवा सेकंड बेंच मला सजेस्ट केलेली. त्यामुळे माझ्या मैत्रिणी मला खूप सपोर्ट करायचे की नाही तू इथंच बस, आपल्याला पुढं जायचे, तू इथंच बसायला पाहिजे. आम्ही मागं गेलो म्हणून काही नाही, आम्ही वाटल्यास परत पुढे येऊन बसतो, पण तू इथंच बसणार असं ओरडून सांगायचे. मग मी सुद्धा तिथं बसायचे. लहानपणापासून आम्ही दोघांनाही खूप मजा केली आहे. एक फॅमिलीसारखी बॉन्डिंग होती आमच्यामध्ये. असं कधीच झालं नाही की मी तिच्यासोबत कुठे गेले आणि ती माझ्यासोबत कुठं नव्हती. आम्ही नेहमी कुठेही जायचो, फॅमिलीसोबत आम्ही एकत्र असायचो. तिला आम्ही लहानपणापासून कधी वेगळं म्हणून ट्रीट नाहीच केलं. ती आमच्यासारखी आहे असं ट्रीट केलेलं आहे. तिला कधी काही इंग्लिशमध्ये कधी अडचणी आल्या तर आम्ही तिला नेहमी करेक्शन केलेलं आहे. तिला कुठल्या अडचणी कुठल्या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम्स वगैरे आली तर आम्ही नेहमी त्यांचं सोल्युशन दिलेलं आहे. काही जे मुलं आहेत पुढचे त्यांनासुद्धा मी जसं अपंगत्व मात केलं तसं त्यांनाही शिकवून पुढं घेऊन जायचं आहे. त्यामुळं मी स्पीच थेरपिस्ट होण्याचं म्हणजे स्वप्न आहे माझं. म्हणजे मी जसं मात केलं आहे तसं त्यांनाही शिकवेल मी पुढं कसं बोलायचं काय, त्याचा मला जास्तीत जास्त आनंद होईल. आज बघता बघता तन्वीच्या ऑपरेशनला 15 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त मी सर्वांचे KM हॉस्पिटल, डॉक्टर नीलम वेद, त्यांचे सहकारी, माझ्या ऑफिसमधले सर्व सहकारी, आमच्या साठे कंपनीचे मालक श्री साठे साहेब यांचे मनापासून व शतशः आभार मानतो. त्याचप्रमाणे आमच्या कुटुंबातील सर्व सदस्य, आमच्या सोसायटीतली सर्व लोक, मी या सर्वांचे आभार मानते. कॉक्लिअर कंपनीने आज एवढा मोठा डिव्हाइस तयार करून आम्हाला आमच्या मुलीला सर्वसामान्य जगामध्ये आणण्यासाठी जी मदत केली त्याबद्दल मी कॉक्लिअर कंपनीचे देखील आभार मानते. तसेच मुकुंद वैद्य मामांचे मी शतशः ऋणी आहे की त्यांनी प्रत्येक वेळी अडचणींमध्ये आम्हाला धीराने कसं पुढे जायचं न खचता याबद्दल वेळोवेळी मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. जसं आईबाबांनी सांगितलं तसं मी सर्वांचे खूप खूप आभार मानते. माझ्या या प्रवासामध्ये आईबाबांनीही खूप मोठा वाटा आईबाबांचा, त्यामुळे मी त्यांचेही मनापासून खूप खूप आभार मानते. थँक्यू.